नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मी खूप छान आणि खूप एक्सपिरियन्स घेतलेला टॉपिक घेऊन आली आहे आणि बऱ्याच आईंच्या नवीन आई ज्या असतात त्या बेबी जेव्हा 1 वर्षाचा होऊन जातो त्यावेळेस खूप सगळे गोष्टींचं चलबचल होते मनामध्ये की हा कधी चालेल, हा कधी बोलेल। तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आज। तर म्हटलं जास्त इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट पॉईंटवरच येते। आता अवंश जो आहे तो किती वर्षाचा झालेला आहे, किती वर्षाचा झालेला आहे। तर अवंश जो आहे नॉर्मली 1 वर्षाचा झालेला आहे आणि 1 वर्ष होऊन आता 2-2.5 महिने झालेत। तर ज्यावेळेस तो 1 वर्षाचा होऊन गेला ना तेव्हा माझ्या मनामध्ये सेम भीती होती, तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मे बी तुम्ही रिलेट करू शकत असाल। तर काय झालं की आऊ जेव्हा 1 वर्षाचा झाला तर आम्हाला असं वाटायचं हा कधी पाऊल टाकेल आणि म्हणजे बाकीचे जे असतात ना रिलेटिव्ह म्हणा किंवा कोणी तर ते म्हणतातच चालायला लागला का वगैरे, तू तर 9 महिन्यातच पाऊल टाकत होती किंवा हा चालायला लागलेला आहे, हा 1 वर्षाचा होऊन गेला आहे किंवा बाकीचे एक्झाम्पल्स आपल्याला मिळत असतात। आणि आपण अजून स्ट्रेसमध्ये येतो, टेन्शनमध्ये येतो की बाबा का नाही चालत ते, मग आपण वॉकर घे, ते घे, बऱ्याच गोष्टी करतात। ते नवीन पुश चेअर अशी मिळते मागे, म्हणजे मी बाकीच्या याच्यामध्ये बघितलं की ती बेबी मग त्याला असं पुश करत करत चालतं वगैरे। कोणी म्हणतात आपली घरातली जी चेअर असते प्लास्टिकची ती यूज करा मग ती चाला। तर ॲक्च्युली मी आता असं ऑब्झर्व केलेलं आहे की वॉकरचं तर मला माहीत नाही, म्हणजे मी तर घेतलेलंच नव्हतं की मी वॉकर वगैरे असं काही वापरलंच नाही आहे। तुम्हाला पण माहिती मी वॉकरच्याच आम्ही काही प्लॅन केलाच नव्हता। आणि मग जसं बेबी 1 वर्षाचं होऊन गेला मी थोडेच किती नाही म्हटलं एक आईला थोडंसं मनामध्ये असतं, ती बोलून दाखवत नाही बाकीच्यांना, पण माझ्या मनामध्ये असं होतं की यार हा 1 वर्ष झाला अजून चालत नाही, म्हणजे पाऊल टाकत नाही, कसं करायचं। आणि मग हळूहळू पण सोफ्याला किंवा बाकीच्या गोष्टींना धरून तो मस्तपैकी घ्यायचा, पण चालायचं असं इंडिपेंडेंटली चालत नव्हता। तर मग मला थोडंसं टेन्शन आलंच होतं। मग आमचं घरी प्लॅन पण होता घरी जायचं वगैरे, तर म्हटलं त्याच्या आधीच मग तो कधी कधी आपलं जे गार्डनमध्ये गेला किंवा मग घरामध्येच त्याची जी प्रॅम जे आहे ते प्रॅम नाही म्हणू शकत आपण त्याला, त्याचं ते स्ट्रोलर जे आहे तो त्याने ढकलत असं जायचा, असं करायचा। पण मग त्याला ढकलत किती, म्हणजे मला असं वाटायचं की कधी तो चालायला लागेल। आणि जूनमध्ये म्हणजे तो 1 वर्ष आणि आय गेस 2 महिने झाले असतील त्याच्यानंतर, तर मला गार्डनमध्ये पण बऱ्याच बायका म्हणायच्या की अगं 15 महिन्यात झाल्यानंतर कोणी पाऊल टाकतं, मुलं लेट टाकतात, मुली लवकर टाकतात। आणि उदाहरण का मी स्ट्रेसमध्ये आल्याचं रिझन पण सांगते की ते नाही म्हटलं ना की थोडंसं कंपॅरिझन हे होतंच। तर माझी जी भावाची माझी जी फ्रेंड आहे तर तिची मुलगी याच्यापेक्षा 20 दिवसांनी लहान आहे, पण आम्ही असं एकदा आमच्या कम्युनिटी हॉलमध्ये खेळायला गेलेलो आणि तर ती त्या दिवशी सडनली अशी एकदम पाऊल वगैरे टाकायला लागली, वस्तू घेऊन चालायला लागली वगैरे, पडायची पण चालायला लागली। तर छान वाटलं, खूप भारी वाटलं की चला ती चालायला लागलेली आहे। पण समहाऊ एक असतं ना की अवंश तिच्यापेक्षा मोठा आहे आणि कसं काय नाही चाललं ते अजून। तर आम्ही घरी आल्यानंतर ना थोडंसं डिस्कस केलं की असं कसं काय झालं। तर ते जे म्हणतात ना की सगळी मुलं वेगवेगळी असतात, ते एकदम प्रूफ सहित मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युली सगळी मुलं हे वेगळीच असतात। त्याच्यामुळे कोणाशी कंपॅरिझन करणं की हा चाललाय, हा नाही चालत, हा याच्यापेक्षा मोठा आहे तरी चालतोय वगैरे, नाही चालत आहे वगैरे, हे बोलणं आपलं खरंच चुकीचं आहे। कारण प्रत्येकाची डेव्हलपमेंट ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। तुमची मुलं ही 100% चालणारच, फक्त वेळ द्या त्यांना, तुम्ही पण स्ट्रेसमध्ये येऊ नका, मला असं सांगायचं होतं। तर परत बॅक टू द पॉईंट। आणि मग अवंश ना मग त्याच्यानंतर ना 5-6 दिवसांनी वगैरे लगेच थोडंसं पाऊल टाकायला लागलेला, म्हणजे असं 2-3 पावलं टाकायचं। आणि मी तर शॉर्ट्समध्ये वगैरे कुठेतरी दाखवलं पण असेल। आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जी गावाची ट्रिप होती घरी जायची, आणि मग आम्ही घरी वगैरे गेलेलो, माझ्या भाचीचा बड्डे होता। तर बड्डे वगैरे झालं आणि आल्यानं तिथं पण मग थोडा तो चालायला लागलेला। पण गावाकडे कसं एकदम फर्ची अशी नसते, टाईल वगैरे नसतात, तर तो थोडंसं मग पडायचं वगैरे, थोडा प्रयत्न करायचा। पण जेव्हा मी आत्याच्या घरी गेली
गेली आणि आत्याकडे गेल्यानंतर मग तो एकदम छान फरशी वगैरे असल्यामुळे एकदम मस्तपैकी पळायला लागला. ते बघून आम्ही खरंच इतकं भारी वाटलं, इतकं छान वाटलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, एक दोन दिवसामध्ये वगैरे घरी आलो. तर घरी आल्यानंतर जसा अव्यांश वॉक करायला लागला तो अजून आता छान करतोय वगैरे आणि आता तर पळतो पण आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मग मी त्याच्यासाठी सँडल वगैरे पण बाय केले, तुम्ही बघितलं असेल. तर अव्यांश हा ना 1 वर्ष आणि 2-2.5 महिन्याने प्रॉपर चालायला लागलेला आहे. तर मला हेच सांगायचं आहे की 1 वर्षाच्या आत काही मुलं पाऊल टाकतात, काही टाकत नाही, किंवा 1 वर्षानंतर थोडा वेट करायचं. एकदमच ऑब्व्हियसली आता तो ह्युमन आहे तर तो चालणारच, असं नाही असं होणारच नाही की तो चालणारच नाही. म्हणून फक्त ना पेशन्स आपल्याला पाहिजे असतात आणि थोडासा वेट करायचं असतं की बाबा, आणि कंपॅरिझन नाही करायचं पहिली गोष्ट म्हणजे. कारण काय होतं ना, आपल्या मनामध्ये अजून वेगवेगळ्या शंका यायला लागतात आणि अननेसेसरी आपण त्या स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा मुलांना वेळ द्यायचा, त्यांचं जे काही छान रुटीन आहे, खेळणं वगैरे जे आहे ते करू द्यायचं. ते ऑटोमॅटिक एक चालायला लागताना आपल्या लक्षात पण येत नाही. तर हे मला तुमच्याशी आज शेअर करायचं होतं, कारण मी ज्या स्ट्रेसमधून गेली आहे त्या स्ट्रेसमधून तुम्ही जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ खास बनवतेय. तर ते चालायचं झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे तो काय काय नवीन शिकलेला आहे. आता राहिला प्रश्न मेन म्हणजे स्पीच, तो काय काय बोलतो. तर तो मा, बा, आता ह्या गोष्टी असे शब्द बोलत असतो. बट मी म्हणजे रीड केलं बऱ्याच ठिकाणी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1-2 जोडून शब्द जर बोलला तर ह्या एजमध्ये तर अजून बेटर आहे. तर आता कम्युनिकेशन वगैरे आता आम्ही बऱ्याच दिवसभर करतच असतो. तो बाहेर जातो, मुलांशी खेळतो, त्याची फ्रेंड आहे त्याच्यासोबत आम्ही टाइम स्पेंड करत असतो. जेवढा टाइम मला भेटेल तेवढं मी सोशली त्याला टाकायचा प्रयत्न करतो. पण खूप प्रेशराईज मी करत नाहीये, कारण काय होतं आपण जेवढं प्रेशराईज करू ना तेवढं म्हणजे मला असं वाटतं खूप प्रेशराईज करणं पण चुकीचं आहे. एक स्टेज येते आणि त्या स्टेजला मुलं बरोबर बोलतात, फक्त एवढंच एक थोडं मागे पुढे होऊ शकतं असं. तर मग त्याचं पण अंडरस्टँडिंग जी आहे ती एकदम परफेक्ट आहे त्याची. त्याला सगळ्या गोष्टी समजतात. फॉर एक्झाम्पल त्याचं जेवणाचे जे शेड्यूल्स आहेत ते तर बरोबर तो पाळतोय. झोपायचं शेड्यूल थोडंफार मागे होतं, अजूनही तो मला रात्री 1-2 वेळेस फीडिंगला वगैरे उठतो आणि मग मी त्याला फीड वगैरे करते, ब्रेस्ट फीड वगैरे. अजून काय मी बंद केलेलं नाही आहे आणि मी मागे बोलली पण होती. आय गेस मी 1.5 वर्षाचं होईपर्यंत ब्रेस्ट फीडिंग हे कंटिन्यू करणार आहे, कारण डॉक्टरांनी मग मला तसा सल्ला दिलेला आहे. आणि इट्स गुड की इम्युनिटी सिस्टीम मुलांची छान राहते, वाढते आणि आपल्यासाठी बरेचसे बेनिफिट्स असतात आईसाठी. म्हणून मी काय अजून ते सोडलेलं नाही आहे ब्रेस्ट फिडिंगचं. हे एक मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की ब्रेस्ट फिडिंग अजून मी कंटिन्यू करते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं जे पॅटर्न जो आहे स्लिपिंग ते थोडं मागे पुढे होतं. म्हणजे दिवसभर आता जेव्हापासून चालायला लागलेला आहे तेव्हापासून तर ना तो इतका थकतो की कधी 8:30ला झोपतो, कधी 9:30लाच झोपतोय, मॅक्सिमम 9:30ला 9:45पर्यंत झोपतोय. कधी 10 वगैरे होतात. म्हणजे जसं माहोल आहे. आता मागे गायत्री किंवा माझे वडील वगैरे आलेले किंवा कृष्ण वगैरे होतं ना, तेव्हा मग खेळायच्या नादामध्ये थोडंसं ऍक्टिव्ह राहतात मुलं आणि मग रात्री झोपले की झोपले. मग सकाळी 7ला 8ला एकदा तर 9:15ला पण उठलेला. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की एकदम परफेक्ट शेड्यूलला सकाळी जर रात्री जर तो 10ला झोपला तर परफेक्ट 6ला उठेल किंवा 7ला उठेल असंच नाहीये. प्रत्येक वेळेस आहे ना त्यांचं दिवसभरामध्ये काय ऍक्टिव्हिटीज करतात त्या हिशोबाने त्यांचं स्लीप पॅटर्न बदलतो आणि त्या हिशोबाने ते त्यांची स्लीप घेऊन कधी टायर्ड होतात. आता कालचीच गोष्ट सांगते. कधीच तो 11-11:30ला झोपत नाही, पण काल तो थोडासा खाल्ला आणि 11:30ला झोपलेला होता. तर बऱ्याच वेळेस आतापर्यंतची हिस्ट्री आहे की तो 12च्या नंतरच झोपलेला आहे. पण माहित नाही आता बऱ्याच वेळेस आहे ना तो थकून जात असेल तर मग 11:30ला झोपतो, कधी 12ला झोपतो, कधी 1:30ही वाजतात, कधी 2ही वाजतात, बऱ्याच वेळा 3लाही झोपलेला आहे असं पण होतं. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही की बाबा मुलं एकदम ह्या टायमिंगला उठतील आणि ह्याच टायमिंगला झोपतील असं नाहीये. ते चेंज होत राहतात. हे झालं स्लीपबद्दल. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं मी सकाळचं कसं ठेवलेलं आहे. सकाळी ज्यावेळेस तो उठतो त्याचा जे काय नाश्ता वगैरे जे काय मी बनवते तो खातो आणि खाल्ल्यानंतर ना त्याला आता कंपल्सरी मी ना पाणी थोडंसं तो कमीच पितोय, माहित नाही. म्हणजे त्याला पाणी म्हटलं की खूप जीवावर येतं, तर मी बळच त्या सिपरने किंवा ते बॉटलने किंवा ग्लासने असं ट्राय करत असते. तर मग डॉक्टरने सजेस्ट केलं होतं की ताक वगैरे देत जा, म्हणजे कसं त्याच्यातून पाणी वगैरे जाईल असं. मग आता ताक वगैरे मी कंपल्सरी रात्री 1-2-3 चमचे किंवा
7-8 चमचे पण पितो, दिवसा सकाळचं जेवण झाल्यानंतर पण पितो, असं मी ट्राय करत असते. तर ताक वगैरे तर आता मी तुम्ही बरेच लोक म्हणतील की एवढ्या पावसाळ्याचं वगैरे ताक कसं काय, त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी सांगतेय, काही फरक पडलेला नाहीये. तो आरामात ताक पितो, छान डायजेशन होतं. त्याच्यामध्ये फक्त जिरा पावडर, थोडीशी एवढीशी शुगर आणि मी एवढंसं नमक टाकत असते, त्याच्यामुळे तो छान पितो. आता ताकामध्ये मी भाकरी बिकरी चुरून वगैरे अजून काय असं दिलेलं नाही आहे, फक्त प्लेन ताक दिलेलं आहे, जो की तो छान पितो वगैरे. आणि ताकाने कसं छान डायजेशन वगैरे मस्त होतं, जसं आपण जेवणानंतर ताक पितो तशी मी त्याला अजून सवय लावलेली आहे आतापर्यंत. तरी माहित नाही आता पुढे तो पिल की नाही त्याच्यावर. अजून एक महत्त्वाचं, सकाळी जेवण वगैरे झालं की आंघोळ वगैरे झाले की तो थोडासा खेळतो आणि मग 15-20 मिनटं 10-15 मिनटं कधी मला वाटलं, मला वेळ असेल तर मग मी त्याला खाली घेऊन जाते आणि तो थोडासा वॉक वगैरे करतो. मग थकतो, पाणी बिणी पिला किंवा पिला की तो परत झोपतो आणि झोपला की 2-2.5 तासाची त्याची दिवसभराची नॅप झालेलीच आहे, कंपल्सरी आहे. 3 तासाच्या वरती तो झोपतच नाही दिवसा. आणि आता डॉक्टरनी पण मला सजेस्ट केलेलं की तुम्ही जास्त दिवसा त्याला झोपू देऊ नका, म्हणजे तो रात्री छान झोपेल. तुम्हाला 8 दिवस त्रास होईल, त्याला खेळामध्ये बिझी ठेवा, म्हणजे तो रात्र छान झोपेल. पण आता कसं आहे की कामं असतात आणि त्याला एकदमच त्याच्याकडे म्हणजे त्याला बाहेर घेऊन जाणं वगैरे एवढं होत नाही प्रत्येक वेळेस. दिवसा म्हणजे संध्याकाळी होतच, कंपल्सरी मी नेते संध्याकाळी, नो डाऊट. पण दिवसा सकाळच्या बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे एवढं होत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करतो. आणि हां, जेव्हा पप्पा वॉकला जातात ना, जेव्हा बऱ्याच दिवसापासून आहे ना आमची लिफ्ट पण बंद आहे, तरी पण पप्पा त्याला अर्धा तास का होईना पण खाली वॉकला घेऊन जातात. म्हणजे त्याचं कधी कधी सकाळी डबल वॉक होतो किंवा नाहीतर मग एकदा होतो. त्याच्यानंतर झोपल्यानंतर मग छानपैकी त्याचं काहीतरी जेवण वगैरे खाल्लं की मग तेव्हापासून तो उठल्यानंतर खेळतो की रात्री 9-9:30 पर्यंत खेळतच असतो. म्हणजे गार्डनमध्ये जाऊन येऊन सगळं होतं आणि मग रात्रीचं जेवण असं. तर असं सध्या त्याचं शेड्यूल आहे. आणि म्हटलं चला, मला महत्त्वाचं म्हणजे मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतेय की जे आपण म्हणतो ना की बेबी चालायला ह्याच वयामध्ये पाहिजे किंवा आता असं नाहीये, निसर्गाचं देणं आहे. जेव्हा चालेल, जेव्हा त्यांचं छान डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी होतात, पायामध्ये स्ट्रेंथ येते, ऑटोमॅटिक चालायला लागतात. आणि हे सगळे मुलं हे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळं कोणी तुम्हाला किती कानावरती म्हणत असेल की हा अजून चालत नाही किंवा चालतोय, तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आणि तुमचा मुलगा 100% एक पर्टिक्युलर एजमध्ये आला की बरोबर चालतोय. तर आता बाकीचं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं मी तुम्हाला नंतर शेअर करते. बऱ्याचशा गोष्टी मला शेअर करायच्या आहे पॅरेंटिंगच्या हिशोबाने, माझा एक्सपिरियन्स. पण आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.